दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांचा सखोल आढावा घेतला। यामध्ये विशेषतः मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजना, महाराजस्व समाधान अभियान, ई पीक पाहणी, ई फेरफार, जिवंत 7/12 मोहीम, अकृषक परवानग्या, अतिक्रमण नियमितीकरण आणि तंटामुक्त गाव अभियान यांचा समावेश होता। पालकमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण आणि मशागतीसाठी बारमाही पांदन रस्ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत। कोणतेही काम प्रलंबित राहता कामा नये। दरम्यान जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या थेट मांडल्या। महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, जमिनीचे वाद तसेच विविध प्रशासकीय अडचणी यावर एकूण 85 निवेदने स्वीकारण्यात आली। पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व निवेदनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। यानंतर खारतळे गाव येथे मुख्यमंत्री बळीराजा पांदन योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली। या पाहणी दरम्यान रस्त्याचा दर्जा, उपयोगिता आणि शेतकऱ्यांना होणारा लाभ याचा आढावा घेण्यात आला। अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। 52 फुटाचा आहे, साईडला झाडं लावा, 52 फुटाची बाउंड्री करून सीमांकन करायचं। बाउंड्रीवर मोठे झाड लावायचे, हे जसे लिंबाचं झाड आहे ना, दोन्ही बाउंड्रीवर झाड लावायचे। 300 फुटी वृक्ष लागवड मातोश्रीमध्ये लेबरचं झाड लावता येतं, कामगार जे आहेत गावातले त्यांना हे काम द्या, झाडं लावायचं। रोजगार हमी आपल्याला घेता येतं, रोजगार हमी घेता येतं, जी रामजी मध्ये घेता येतं। आता जी रामजी मान्य आहे, पण दोन्ही साईडला सीमांकन करून झाडं लावले पाहिजे। कुठे असेल कुठे आहे। मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते आता बांधकाम सुरू झाले आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात शेतात जाणारा रस्ता पक्का करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। मला विश्वास आहे शेतकऱ्याच्या शेतात बारमाही रस्ता असला, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसांनी सोलरवर वीज असली आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं तर शेतकऱ्याचा मुलगा हा 2 पिकं घेईल, 3 पिकं घेईल, सरकारी नोकरीची गरज त्याला पडणार नाही आणि त्यामुळे रोजगार निर्मिती शेतामध्ये होईल। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत रोजगार निर्मिती होत नाही। आज मला या ठिकाणी मला आनंद या गोष्टीचा वाटतं की या तालुक्यामध्ये, भातकुली तालुक्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे आमदार राजेश वानखेडेजी यांनी शेत रस्त्यामध्ये क्रांती करण्यात ठरवलं आहे आणि त्यांनी स्वतः प्रत्येक रस्त्यावर जाऊन या ठिकाणी रस्त्याचं डिमार्केशन करणे, सीमांकन करणे आणि आता मी सूचना दिल्या आहेत की रस्त्याचं जे बाउंड्री आहे ती बाउंड्री फिक्स करा आणि दोन्ही बाजूला सावली असणारे निंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, वडाचे झाडं, सुंदर झाडं लावा, जेणेकरून शेतकऱ्याला सावलीमधनं शेतामध्ये जाता येईल असं आच्छादन या ठिकाणी तयार करायचं आहे। मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला रस्ता मिळेल अशी आमची भूमिका आहे।